नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक वाईट बातमी आलेली आहे। बातमी आहे पेन्शनधारकांसाठी वाईट बातमी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरही सरकार गप्प। मित्रांनो, काय या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा आणि व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत EPS 95 उच्च पेन्शनबाबत सरकारवर पुन्हा एकदा शाब्दिक हल्ला करण्यात आला आहे। पेन्शनधारक संतप्त आहेत। एका पेन्शनधारकाने तर असेही म्हटले की पेन्शनधारकांसाठी वाईट बातमी आहे। राजकीय संलग्नतेच्या पलीकडे सत्ताधारी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उघड उल्लंघन केले आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला 2 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे। जर सध्याच्या निवडून आलेल्या सरकारची ही वृत्ती असेल तर आपण सरकारला पटवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा ते काढून टाकले पाहिजे। पेन्शनर सनत रावल म्हणाले की EPFO कधीही जास्त पेन्शन देत नाही। तुमचा अर्ज नाकारण्यासाठी त्यांच्याकडे अनेक खोटे सबबी आहेत। ते वेगवेगळ्या प्रकारचे कलमे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अटी आणि शर्ती लागू करतात आणि तुमचा अर्ज नाकारतात। EPFOला सरकारकडून पाठिंबा आहे। EPFO सर्वोच्च न्यायालयापेक्षाही चांगले आहे, म्हणून EPFO आणि सरकारला सोडू नका। सर्व नोकरशाह हुकुमशाह आहेत। रामकृष्ण पिल्लई म्हणाले की EPS किमान पेन्शनची मागणी देखील विचित्र आहे। 5,000, 7,500, 9,000 आणि 10,000 इत्यादींची मागणी आहे। तुम्ही या मागणीशी सहमत आहात का? सध्या 33 वर्षाच्या योगदानानंतर कमाल पूर्ण पेन्शन 7,500 रुपये आहे, जे खालीलप्रमाणे आहे: 15,000 पेन्शन योग्य पगार गुणिला 33 + 2 / 70 = 7,500। मग फक्त 10 वर्षाच्या योगदानासाठी तुम्ही 7,500 रुपये कसे मिळवू शकता? जर किमान पेन्शन म्हणून 7,500 रुपये स्वीकारले तर 10 वर्षाहून अधिक काळ योगदान देणाऱ्यांसाठी कमाल पेन्शन किती असेल आणि पेन्शन किती असेल? कोणत्याही सरकारकडून ही मागणी मान्य होण्याची शक्यता आहे याबद्दल मला शंका आहे। कदाचित केजरीवाल पंतप्रधान होण्याच्या उत्साहात हे करतील। आयुष्यभर एवढी पेन्शन मिळाल्यास मला आनंद होईल। आपण 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व पात्र EPS पेन्शनधारकांसाठी वृद्धापकाळ पेन्शनची मागणी केली पाहिजे, ज्यांचे पेन्शन एका विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।